हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे हळवी भिंत आणि थरारलेला हात. पुण्यातल्या एका नामांकित आर्किटेक्चर फर्ममध्ये नवी इंटर्न म्हणून आली होती नैना. गोड, लाजाळू पण डोळ्यात चमक असलेली मुलगी. ती पहिल्यांदा समर सरांच्या कॅबिनमध्ये गेली तेव्हा त्याच्या नजरेत काहीतरी वेगळं होतं. इथे भिंतीही ऐकतात आणि थरथरतात सुद्धा. समरने हसत म्हटलं. नैना लाजून हसली. काळ पुढे सरत गेला. काम करता करता एकमेकांशी बोलता बोलता नजरानजर होत गेली आणि अदृश्य ओलसर भिंती तयार झाल्या. रात्रीच्या वेळेस एकदा ऑफिसमध्ये फक्त दोघंच होते. नैनाच्या गालावर केसांचा बटा आला. समरने तो हळूच बाजूला केला. क्षणभर स्पर्श झाला. श्वास थांबले. भिंतींनी एक गूढ कुजबूज केली. थांबा सर, नैनाने हळूच म्हणत स्पर्श थांबवला. समर शांत झाला पण तो स्पर्श त्यांच्या नात्याला एक नाव देऊन गेला. अनभिव्यक्त प्रेम. काही दिवसांनी नैनाचं लग्न ठरलं. जाण्याआधी तिला समरकडून एक डायरी मिळाली. तुझ्या गालाचा स्पर्श आणि माझ्या हाताचं थरारणं या भिंती अजूनही लक्षात ठेवतात. नैना हलकं हसली आणि शेवटी ऑफिसकडं पाहिलं, जिथे भिंतींना प्रेमाचं उमसतं पण बोलता येत नाही. ही कथा आहे अशा नात्याची जी झाली नव्हती पण तरीही हळवी भिंत बनून आयुष्यभर थरारून गेली. कथा तुम्हाला पूर्ण बघायची असेल तर खालच्या त्रिकोणावर टच करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. धन्यवाद.